Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English lesson The Nightingale and the Nobleman. या लेसनचे पॉइंटर्स आपण या ठिकाणी लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी लर्न केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर थर्ड या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर थर्डमधील फर्स्ट जी प्रोव्हर्ब आहे त्या प्रोव्हर्बचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी केलेलं होतं. आता सेकंड प्रोव्हर्ब आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी करत आहे. नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स म्हणजे निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नये. मग या ठिकाणी मी या नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स हे जे आहे ही जी प्रोव्हर्ब आहे याच्याशी रिलेटेड एक इव्हेंट या ठिकाणी मी राईट डाऊन केला आहे. तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रीड करू शकता. Gopal met his old school friend and told the man that he was one of the richest person in the city. I enjoy every luxury in the world. Gopal said the friend was impressed. One day the friend saw that Gopal was working as a laborer at the roadside. He realized that it was his mistake to trust Gopal's ideal वर्ड्स. या ठिकाणी गोपालने आपल्याशी रिलेटेड अशी एक घटना सांगितली आणि त्या घटनेमध्ये तो आपण खूप श्रीमंत असा माणूस आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे असं या ठिकाणी तो आपल्या मित्राला सांगत आहे. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपला मित्र हा या गोपालला पाहतो की हा तर रोडाच्या बाजूला काम करणारा एक लेबरर आहे, कामगार आहे आणि हा आपल्याशी मित्र खोटं बोलला, म्हणजेच आपण याच्यावर विश्वास ठेवला म्हणून त्याचे ते शब्द कसे होते, निरर्थक शब्द. म्हणून म्हणतात की निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नये. नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स असं या ठिकाणी या प्रोव्हर्बशी रिलेटेड असा इव्हेंट या ठिकाणी मी नोट डाऊन केला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ नायटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. या ठिकाणी नायटिंगेलने जे काही नायटिंगेलचे स्पीच आहेत म्हणजे नायटिंगेलने जेही काही सेंटेन्स या स्टोरीमध्ये रीड केलेले, या स्टोरीमध्ये राईट डाऊन केलेले, तर ते तुम्ही स्वतः रीड करायचे आणि तेही कसे प्रॉपर इंटोनेशन म्हणजेच अगदी व्यवस्थित अशा स्वरूपामध्ये ते सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी रीड करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. यूज द गिवन वर्ड्स इन द प्लेस ऑफ हायलायटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्सेस यू मेक. या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहे आणि सेंटेन्समध्ये काही वर्ड हे हायलाईट केलेले आहे. मग सेंटेन्स नंबर फर्स्ट. द बर्ड फ्ल्यू अ लिटल हायर. या ठिकाणी अ लिटल हा जो वर्ड आहे याला या ठिकाणी त्यांनी हायलाईट केलेलं आहे. मग हायलाईट केलेलं जे वर्ड आहे या वर्डच्या जागेवर आपल्याला ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिलेले ते त्या ठिकाणी लिहायचे आणि पुन्हा सेंटेन्स हे लिहायचं आहे. मग फर्स्ट वर्ड आहे मच, सेकंड आहे अलॉट आणि थर्ड आहे जस्ट अ लिटल. मग हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स या अ लिटल या वर्डच्या जागेवर लिहायचं आणि सेंटेन्स पुन्हा नोट डाऊन करायचं. मी माझ्या नोटबुकमध्ये हे सेंटेन्सेस या ठिकाणी लिहिलेले ते तुम्ही पाहू शकता. मग फर्स्ट सेंटेन्स. द बर्ड फ्ल्यू अ लिटल हायर. अ लिटल या ठिकाणी याला इथं चौकोन केलेला आहे, बॉक्स केलेला आहे. या शब्दाच्या जागेवर आपल्याला हे वर्ड टाकायचे. मग फर्स्ट वर्ड आहे मच. आता मच शब्द ह्या अ लिटल या वर्डच्या जागी लिहायचा. मग द बर्ड्स फ्ल्यू अ लिटलच्या जागेवर मच लिहायचा आणि हायर हा सेम लिहायचा. म्हणजे बाकीचे वर्ड्स हे सेम लिहायचे, फक्त अ लिटल या वर्डच्या जागेवर आपल्याला दुसरा शब्द म्हणजे मच हा त्या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे फर्स्ट सेंटेन्स तयार झालं. द बर्ड्स फ्ल्यू मच हायर. त्याचं सेकंड सेंटेन्स. द बर्ड्स फ्ल्यू अलॉट हायर. सेकंड वर्ड आहे अलॉट. मग अ लिटलच्या जागेवर अलॉट, अलॉट हायर. आणि थर्ड. द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर. थर्ड वर्ड आहे जस्ट अ लिटल. अ लिटलच्या जागेवर जस्ट अ लिटल. मग जस्ट अ लिटल हायर या ठिकाणी जस्ट अ लिटल हायर, जस्ट अ लिटल हा वर्ड ह्या अ लिटल या वर्डच्या जागेवर राईट डाऊन केला आणि या प्रत्येक वर्डच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायची. तर अशा प्रकारे हे वर्ड्स या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. मग द बर्ड्स फ्ल्यू मच हायर म्हणजे तो उंच उडाला. द बर्ड्स फ्ल्यू अलॉट हायर तो खूप खूप उंच उडाला. आणि द बर्ड्स फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर
आणि आत्ता नुकताच तो उंच उडाला, असं या ठिकाणी या सेंटेन्सचे मिनिंग होतात. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. मग या ठिकाणी नेव्हर या वर्डच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे ऑफन आणि ऑलवेज. मग फर्स्ट सेंटेन्स आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. नेव्हर या वर्डच्या जागेवर लिहायचं ऑफन आणि बाकीचं सेंटेन्स हे सेम लिहायचं, म्हणून आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. सेकंड आहे ऑलवेज. मग आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. मग नेव्हर या वर्डच्या जागेवर ऑलवेज हा वर्ड राईट डाऊन करायचा आणि सेंटेन्स पुन्हा लिहायचं आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करायचे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे द बर्ड फ्ल्यू अवे. या ठिकाणी अवे या वर्डला बॉक्स केला आहे, याच्या जागेवर आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड हे राईट डाऊन करायचे. मग ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड आहे अप डाऊन लेफ्ट राईट फार अवे. मग फर्स्ट सेंटेन्स अपने द बर्ड फ्ल्यू अवेच्या जागेवर अप, द बर्ड फ्ल्यू अप, अप खाली अंडरलाईन करायची. सेकंड सेंटेन्स द बर्ड्स फ्ल्यू डाऊनवर्ड. त्यांचं थर्ड वर्ड आहे लेफ्ट, द बर्ड्स फ्ल्यू लेफ्ट. फोर्थ वर्ड आहे राईट, द बर्ड्स फ्ल्यू राईट. आणि फिफ्थ वर्ड आहे फार अवे, द बर्ड्स फ्ल्यू फार अवे. तर अशा प्रकारे वर्ड्स दिलेल्या बॉक्समधल्या वर्डच्या जागेवर ब्रॅकेटमधले वर्ड्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे आणि सेंटेन्सेस हे पुन्हा लिहायचे. अशा प्रकारे हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.